तर ती जबाबदारी आमची नाही. आई वडिलांनी तुझ्यासाठी काही तरतूद करून ठेवली आहे ना, तुला कळायला हवं. म्हणजे पुढे काही अडचण नाही येणार. तर मी तुम्हालाच विचारेन, मी जाताना असं सगळं नका ना बोलू दादा. बरं हे बघ, लक्षात ठेव, हे सगळे महत्वाचे पेपर्स आहेत ना कपाटात 2 नंबरच्या खणात ठेवले. स्वीटू, तुला आवडतं ना ते बोराचं लोणचं आहे? हा अगं पण एकच बरणी होती ना आपल्याकडे. सिटू, आमच्यासाठी आहे, तू ठेव ही. काकी खोटं बोलला ना तर देव गुदगुल्या करतो. ईश्वर, त्याला ना प्लॅस्टिकची पिशवी लावावी लागेल, नाहीतर तेलाचे डाग पडतील त्याच्यावर. दादा जरा उठतो. अगं काय उभी आहेस, चल ना आटप पटपट. दे, तो ओमकार येतच असेल कधी पण. अरे देवा, तू फोन करून विचारतेस का ग त्याला कुठे आहे? की शकूचा पण हट्ट कळत नाही मला. आपण गेलो असतो ना ट्रेनने, पण नाही. ओमकार, त्यांना घेऊन ये, त्यांना घेऊन ये. आणि मी आलो तुम्हाला घ्यायला, वेळेत आलोय. आणि अय्या, हा आला पण. चल आवर पटपट. तरी मी हिला म्हणत होते चल चल चल, तर नाही. सुमन, पाणी दे ग. अरे राहू दे काका. बस बसा बसा. आला वाटतं. अरे थांबा 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 काका. काय ए स्वीटू थांब. अरे नको, थांब. आम्ही थांब जरा. येस. आणि 2 मिनिटं मला 2 मिनिटं द्या. 2 मिनिटं 2 मिनिटं. स्वीटू रेडी आहेस ना? मी इकडनं बघतो. स्वीटू रेडी 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 ना? रेडी रेडी रेडी. बघा रेडी. येस. ही आमची इंटरनॅशनल स्टाईल आहे. ए स्वीटू, तुझ्या चादरी आणि उषा पण राहतील याच्यात. हा काका, आपल्या घरी आहेत चादरी आणि उषा. आपल्या घरी होय? चहा टाकते मी तुझ्यासाठी. नाही नको मावशी, आई घरी वाट बघतीये. स्वीटू, तुझं आवरलं असेल तर आपण निघूयात. चल. अरे एवढा सगळी कामं टाकून आलाय तो, तुम्ही सगळे निघा ना त्यांच्या बरोबर. लवकर. दादा, तुम्हाला अभिनंदन. नवीन नोकरी लागली ना? थँक्यू. काय आहे कंपनीचं नाव? शेट्टी अँड सन्स. शेट्टी अँड सन्स. ऐकल्यासारखं वाटतंय. कुठे आहे ऑफिस? काय पोस्ट? ते तिथेच आहे, आणि त्यांची पुण्यात सुद्धा ब्रँच आहे. अरे वा. आता काय पोस्ट देतात माहित नाही, पण आधीच्या पेक्षा चांगली असेल. हो, आणि आत्ताच नोकरी लागली आणि लगेच लोन मिळालं, म्हणजे कंपनी चांगली आहे ना. बरं चला निघूया का आपण? हो. अहो तुम्ही पण निघताय ना? हो हो हो. ए चिन्या, अरे डिश एंटीना सारखा वर काय जाऊन बसलास? खाली आहे. स्वीटू चालली. माळ्यावर जग नाहीये, बाहेर पड. माळ्यावर नाही, आणि जे झालं त्यात नाही. अपने मास्टर ब्लास्टर चिन्या की बैटिंग अभी बाकी है. चलो चला निघायचं. येस येस चला. दादा. हा सुखीला सुखी. अगं माझ्या कशाला पाया पडतीयस? मी येतेय की तुझ्यासोबत कायमची. ए चल. कायमची म्हणे. निघायचं का? ए थांब 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 थांब. मी घेतो. चला. हे घे. चल.
डॉक्टर एक मिनिट. मॅडम इथे एक पेशंट आहेत. काकांचं नाव काय? वसंत साळवी. वसंत साळवी. त्यांचाच ऑपरेशन आहे ना? ऑपरेशन? हा, त्यांना आत्ताच ओटी मध्ये घेतलंय. ऑपरेशन थिएटर कुठे आहे? सरळ जाऊन लेफ्ट. पण ऑपरेशन सुरू झाले, ओटी मध्ये जाता येणार नाही सर. स्वीटू साडी बायकोचा फोटो आहे. हे सगळं ओटी मध्ये नाही अलाउड काका. मगाशी पण तुम्ही फोनवर बोलत होता. द्या बघू ते इकडे. काळजी करू नका, तुम्हाला आता एक इंजेक्शन देतोय, ठीक आहे? बी रिलॅक्स. एक काम करा, माझ्या बरोबर 10 आकडे उलटे मोजा. बोला. 10 9 एक्सक्यूज मी. डॉक्टर, हे ऑपरेशन तुम्हाला आत्ताच्या आत्ता थांबवावं लागेल. तुम्ही आत कसे आलात? आधी बाहेर जा. बाहेर जा. आत्ताच्या आत्ता हे थांबवा. मॅडम तुम्ही प्लीज बाहेर जा. थांबवा म्हटलं ना. असं कसं? यांना पैसे दिलेत आणि डॉक्टरची फी सुद्धा दिली आहे. तुमचे पैसे परत मिळतील. आत्ताच्या आत्ता हे थांबवा. मी आहे. दादा मी आले. दादा Omo, what is this? साडी in hand? No गुंडाळी? क्या बोले? नाही, ती साडी हातात धरून बसली ना, म्हणून विचारलं. What? I don't know how to wear साडी. मला साडी घालता येत नाही. बस इतकंच. व्हेरी सिंपल. रॉकी, साडी कशी नेसतात ते दाखव. And up. and this बस एवढंच. रॉकी रॉकी नाही, मी काय नाही बोलू. डॅडीजी आमच्या स्वीटूचा जन्म झाला होता ना, तेव्हा गुरुजींनी सांगितलं होतं की या मुलीच्या नशिबात राजवाडा आहे. काही दिवसांसाठी का होईना, पण त्यांचं बोलणं खरं झालं. बघ, काही दिवसांसाठी काय? मी तिला कायमची इथे ठेवून घ्यायला तयार आहे. ठेवून घे. शकू, तुला खरं सांगू का? स्वीटूला जेव्हा शेवटचा नकार आला ना, तेव्हा मला वाटलं की आता सगळं संपलं. म्हणजे कसं होणार, हिचं खूप काळजी वाटत होती. बघितलंस ना कशी आहे ती. गप्पा बसा, असं काहीही बोलायचं नाही. चांगली आहे आपली स्वीटू. ती ज्या घरात जाईल ते घर आनंदाने भरवून टाकेल. ती इथे आल्यामुळे मी खुश झाली. मी पण शकू, खरंच. अगं तुमच्यात राहिली ना, म्हणजे मोठ्या माणसांमध्ये राहिली ना, तर समाजात कसं वावरायचं, कसं चालायचं. खाणार आहेस का? नको.
नक्की हो बाय झोपा गुड नाईट खरं तर खूप भूक लागली. हो हो स्वीट ड्रीम्स हा दार लावू का नाही असं काय. राहू दे उघड तुला एकटं वाटू नये म्हणून आणि काही लागलं तर मला सांग हा गुड नाईट गुड नाईट. हुई बापरे गादी आहे का ढग. ओम ही मुलगी आपल्या घरात राहून नोकरी करणार आहे. ताई तू का टेन्शन घेतीयस मी करीन ना व्यवस्था. मी हिच्या आईला वचन दिलंय मी हिची काळजी घेईन. पण लग्न कधी करायचं बेबी सांग ना. ये लिव इन शिव इन नहीं अच्छा लग रहा है यार. बोल ना बेबी. हाँ उठून उभा राहा. मग लग्न करशील. हो सर तिथे नाही तिथे तिथे बसायचं जाऊन. आता लग्न करशील. और थोडा पीछे. बेबी पर्स. मग उघडती लिपस्टिक्स असतील त्याच्यात तर काढ आणि लाव. मला नाही तुला. लिपस्टिक मी. डू ॲज आय से. मी मालकीण आहे या घराची. खानविलकर्स ना द खानविलकर ग्रुप मी बनवलंय. या घरात मी सांगते तसंच होणार. तू राहतोयस ना या घरात. मी सांगते ते करायचं. बस म्हटलं की बसायचं. उठ म्हटलं की उठायचं. लिपस्टिक लाव म्हटली की लावायची. लाव लिपस्टिक. ए काका का बोलवलंस मला आता. भूक लागली आहे ना मावशी. खूप. घेणार प्रोटीन शेक. हे काय आहे. मार्शमेलो. मऊ मऊ उशी सारखं आहे काहीतरी. त्या मऊ उशीला मार्शमेलो असं म्हणतात. काय. मार्शमेलो. मार्श मार्श मेलो. मार्श मेलो. होम स्पेशल हॉट चॉकलेट विथ मार्शमेलो. हसायला काय झालं. काय नाही काही लागलंय का. नाही कुठे काय. का हसतो सांग ना. तुला मिशी आलीये म्हणून हसतोस. ती तू मिशीतही छान दिसते सगळं. किती काय आवडलं का. मस्त. माझ्याकडे काय बघत बसलायस. पी ना. मी हॉट चॉकलेट पिण्यापेक्षा तुला हॉट चॉकलेट पिताना बघून जास्ती मजा येते.
ना मॅम तुम्ही काय करताय? इट्स अनबेरेबल. मॅम हे इंडिया, इथे ऑफिस मध्ये आणि सगळे, प्लीज मॅम. इट्स टू हॉट स्वीटू. अँड हू केअर्स? गिव्ह मी बॅक. मॅम काय हे मी मार्किंग करून ठेवलं होतं, हे कोण सारखं मिस्टर मेहतांबरोबर जागेचं डील करायचं आणि त्याचे पेपर्स मला घेऊन ये. गुड मॉर्निंग मॅम. गुड. तुमची ऑलरेडी भेट झालेली आहे, बट लेट मी इंट्रोड्यूस. हा मोहित, इथला सिनियर एम्प्लॉई आहे. आणि ही स्वीटू. नाव, वडिलांचं नाव, आडनाव काही असतं की नाही? सॉरी, अवनी वसंत साळवी. वडेव. तर ही मुलगी आजपासून इथे जॉईन झालेली आहे. मी ओळखतो मॅडम हिला. इज इट? नव्हतं सांगायचं का? एनिवे, जर तुम्ही दोघं एकमेकांना ओळखत असाल तर वेल अँड गुड. बाय द वे, कसं ओळखता तुम्ही एकमेकांना? सेम स्कूल. स्कूल? तू अंबरनाथला राहायचास? अंबरनाथ नाही. सेम कॉलेज? नो मॅम, नो. हे बघायला आले होते मला. हा, हे. ओ यू मीन वेडिंग? वेडिंग. सुपर्ब. दॅट्स ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन्स. म्हणजे मोहित, आता आपलं डबल असोसिएशन होणार. म्हणजे मी समजलो नाही मॅम. स्टुपिड. तू ऑलरेडी इथला एम्प्लॉई आहेस ना. तुझं हिच्याशी लग्न झाल्यावर ही आपली क्लायंट होणार. कारण जाड्या लोकांना बारीक करतो आपण. सो तुला स्पेशल डिस्काउंट पॅकेज मिळणार. स्वीटू, कॉंग्रॅच्युलेशन्स. तू आधी बोलली नाहीस मला. नाही मोहित, पण आता लग्नानंतर हीच सगळं खाणार. तुला काही खायला उरणारच नाही. नाही नाही, म्हणजे लग्न नाही ठरलंय आमचं. त्यांनी नकार दिलाय. Oh my God. Is it? Rejection. नकार. Quite obvious. But I hope तुमच्या रिजेक्शनचा कामावर काहीही परिणाम होणार नाही. तुमच्यात काही ऑकवर्डनेस नसेल. नाही. येस. गुड लक. सो चला, आपण कामाला सुरुवात करूया. आणि हा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यात जे काही घडलंय याआधी, ते सगळं विसरून जाऊया. इथे वी आर कलिग्स. येस सर. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालविका मॅमला ना अशा फ्लॅट चप्पल्स आवडत नाही बरं का. तू जर नीट ऑब्झर्व केलंस ना तर त्या इथे सगळ्या स्टाफच्या हिल्स आहेत. सगळ्या स्टाफनी हिल्सच्या सँडल्स घातल्यात. सो तुला सुद्धा हिल्स घालावे लागतील. तिथे स्टोर रूम आहे. त्या स्टोर रूम मध्ये वेगवेगळ्या साईजच्या हिल्सच्या सँडल्स तिथे ठेवलेल्या आहेत. तुला जी योग्य वाटेल, तुला जी सूट करेल ती घाल. मला सवय नाही. सवय करून घ्यावी लागेल, काय पर्याय नाही त्याला आता. आणि हा, इथे ना एक पद्धत आहे. जो कोणी नवीन एम्प्लॉई येतो ना, त्याला पहिल्या दिवशी सगळ्या स्टाफला पाणी सर्व करावं लागतं. म्हणजे वी आर फॅमिली ना, मग आपण घरच्यांना कसं सर्व करतो तसंच. ओके, दिस वे. ना नारळाच्या वड्या करू का स्वीटूसाठी? वहिनी, साखर जरा जास्त घालून करूया. स्वीटूला गोड आवडतं ना. मी लगेच नारळ खवायला घेते. घरच्या आठवणीने पार सुकून गेली असेल पोरगी. अगं सुकेल कशाला ती? शकू आहे ना तिची काळजी घ्यायला. आणि ओम सुद्धा. अहो वहिनी, पण काही झालं तरी काळजी वाटतेच ना. हो,
हो काय तुमच्या हातात असेल ना तर तुम्ही आत्ताच परत घेऊन याल तिला. हा हा मावशी हे सगळं कशासाठी? तू सुपर बिझी आहेस ना सकाळपासून म्हणून. फोन कॉल्सनी पोट भरत नाही. आता काही बोलू नकोस तिला. बसून खा ग आता बस. मावशी थँक्यू. का कशाबद्दल? थँक्यू म्हणते. नाही तुम्ही मला इथे राहायला जागा दिलीत. ओमनी दादांसाठी एवढे पैसे काढून दिले. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. तुम्ही हे सगळं करून मला लाजवू नका प्लीज. गप्प बसायचं. हा शब्द पुन्हा उच्चारायचा नाही. तुला माहित नाहीये लहानपणी माझं घर पण अगदी छोटस होतं. नलू आमच्यापेक्षा श्रीमंत होती आणि कधी कधी आमच्या घरी खायला दाणं नसायचं. तेव्हा तुझ्या आईनी आणि तुझ्या आजीनी मला खाऊ पिऊ घातलंय, मला जगवलंय अक्षरशः. खरंच काही खोटं नाही याच्यामध्ये. पण म्हणून तिने माझ्यावर उपकार केले असं मी म्हणणार नाही. तिने मैत्रीचं नातं जपलं. मी पण तेच करतेय ना. मग त्यात तू थँक्यू म्हणायची काहीच गरज नाही. तुझा काहीच संबंध नाही. नाही मावशी मला तसं नव्हतं म्हणायचं. खरं काहीच बोलायचं नाही. आईचं मावशीचं मुली ऐकतात की नाही. मग त्याचं मुकाट्याने खायचं. ए अरे तुम्ही बोलत नका बसू. चला खा. ओम 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 तू इथेस? मी कधीपासून फोन करते तुला. मला वाटलं एव्हन ऑफिसला पोहोचला असशील. अगं चाललोच आहे. हे स्वीटूचा ब्रेकफास्ट राहिलाय ना सो निघतोच. मग अरे म्हणजे ती दुसऱ्या गाडीने येईल ऑफिसला. तू निघ. मिस्टर इनामदारांबरोबर मीटिंग शेड्यूल्ड आहे तुझी. हो हो येस 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 आय नो. निघतोच. झालंच आहे तिचं. अगं आवर ना. स्वीटू काय आहे तू अजून ब्रेकफास्ट नाही केलास? आता असं चालणार नाही. वेळेत खायला प्यायला हवं. खूप काम करायचंय तुला. ओके ती येईल दुसऱ्या गाडीने मोमो बरोबर. तू निघ. उशीर होतोय. ऑल राईट स्वीटू मी निघतो. मला प्रेझेंटेशनची तयारी करायची आहे. जमल्यास आपण एकत्र येऊयात संध्याकाळी. ओके बाय बाय. बाय आई. सांभाळून जा. हो य. तू नीट खाल्लंयस ना? हो. मिसेस खानविलकर. काय ग ताडे? तुम्ही किचन मध्ये नसलात की आपली नोकर मंडळी काय गोंधळ घालून ठेवतात माहितीये ना. हो ना. तुम्ही जा जरा किचन मध्ये बघा. तू खाऊन घे हा. मगच जायचं. कळलं? हो. खाणार आहेस? खाणार आहेस? या ट्रेची किंमत किती आहे माहितीये तुला? 9,000 रुपये. 9,000 रुपीज. आतले इन्ग्रेडियंट्स पकडून. रिपे करायचं म्हटलंस ना तरी तुझा 9 दिवसांचा पगार आहे स्वीटू. काय माणसाला त्याची किंमत कळावी म्हणून सांगितलं. तुला आमच्या बरोबर राहायला दिलं, आमच्या बरोबर खायला दिलं म्हणून लगेच तू आमच्या क्लासची झालीस असं समजू नकोस. काल नाही आलीस आज लगेच तुला रूम सर्व्हिस हातात ब्रेकफास्ट. ओ माय गॉड. नाही मॅम मावशींनीच आणलं होतं सगळं. मला तर ती आणणारच अगं कारण मुळात आम्ही खूप चांगली माणसं. घरातल्या नोकरांनाच नाही तर कुत्र्याला सुद्धा चांगलं चुंगलं जेवण देतो आम्ही खायला. मॉमनी आणलं तरी तुला कळायला हवं ना खायचं की नाही ते. मी नाहीच म्हणणार होते. मग म्हणायचं. काही कारण सांगायचंस तिला. मला भूक नाहीये मला खूप काम आहे. तिला पटलं असतं. आता अशीच उभी राहणार आहेस का जाणार आहेस बाहेर? मोमो वाट बघतेय. आणि कामाच्या बाबतीत लेड बॅक ऍटिट्यूड मला आवडत नाही. येस मॅम. आणि मी काय सांगितलंय ते आठवतंय ना स्वीटू? मोमो मॅमच्या नखालाही धक्का लागतो. तू येतो सगळं घेणार ते तुझ्या डब्यात. पण आजवर या सगळ्या आयडियाज वर कोणीच कसा विचार केला ना काही कळत नाही. स्वीटू तुझ्या आयडिया ना खूप सोपे आहेत आणि म्हणून छान आहेत. थँक्यू सर.
आता असं करूया, आपण आधी लंच करून घेऊया आणि मग पुढची मीटिंग चालू करू. येस सर. चलो. सर ऍक्च्युली मी डबा आणलाय. हो, मग मी असं करतो, मी जाऊन येतो. तू कॅरी ऑन. येस सर. सॉरी हा, काय आणलंस डब्यात? भाजणीचं थालीपीठ आहे सर. हो. घ्या ना. नक्की? हो सर. वा, सुंदर, खमंग. थँक्यू सर. या ना. घ्या घ्या घ्या. सर घ्या ना. नाही, इट्स ओके, होऊ दे सगळं. सर आपण कलिग्स आहोत, टेस्ट तरी करा. सिटू, इफ आय एम नॉट रॉंग, याच्यात बरीच पिठं एकत्र करून हे करतात ना, काहीतरी मल्टीग्रेन. हो सर. येस सर. 12 पिठं एकत्र करून तयार केलेली भाजणी, डाळीच्या पिठातलं प्रोटीन आणि नाचणी आणि तिळाचं कॅल्शियम, त्यानंतर कांदा आणि कोथिंबीर घालून घट्ट मळून घ्यायचं आणि मग जराशा तेलात खरपूस थालीपीठ तयार. आपल्याकडे ना एक गैरसमज आहे, काय आहे की हेल्दी पदार्थ असला ना म्हणजे तो बिलकुल टेस्टी नसणार. रॉंग. हे बघ ना, हेल्दी पण आहे, टेस्टी पण आहे. ठरलं तर मग हे आपल्या प्रोडक्ट मध्ये असणार. अरे तुम्ही अजून लंचला गेला नाही? अरे लंच तर करतोय, टेस्टी अँड हेल्दी. वा, बघू. सॉरी सर, शेवटचा बाईट मीच खाल्ला. इट्स ऑल राईट, इट्स ओके. मी केबिन मध्ये आहे. ओम, सॉरी. काय? कशाबद्दल? खरंच सॉरी. इट्स ओके, इट्स ओके. होतं असं. ठीक आहे ना, ठीक आहे. सगळ्यांनी खाल्लं ना, मलाच नाही मिळालं फक्त. अरे तेच 7-8 होती थालीपीठ, पण सगळ्यांनी खाल्ली तर पटकन संपली. खरंच सॉरी. मला पटकन संपली. ठीक आहे, जाऊ दे ग, संपली तर संपली. मला एकच घास हवा होता पण नाही मिळाला. इट्स ओके, हॅपन्स. हार्ड लक. असं कसं हार्ड लक? तुला एक घास खायचा होता ना. हो, पण हवा होता, नाही मिळाला ना. इट्स ऑल राईट. नाही हो, पण तू लपवलं होतंस. तू अख्खं थालीपीठ घे. तू खाल्लंस? हो, खूप. एक मिनिट. म्हणजे तू नाही खाल्लंस? कारण मी आईशी बोललो, ती म्हटली तू काहीच न खाता घरनं निघालीस. असू दे, तू खा. तू नाही खाल्लंस. अरे खा. मला नकोय, तू खा. मी तू खा. हे बघ, मी तुला एक गोष्ट सांगतो. माझी एक मैत्रीण आहे आणि तिने ही खूप सुंदर थालीपीठ बनवलेली आहेत. सो तू हे थालीपीठ खायचंयस. व्हेरी गुड. असं काय करतो? असंच पाहिजे तुला, खाल्लंच पाहिजे. आता घे. बरं काय? बरं ना. बरं, हे बघ, तूही जायचं नाहीस, मी जाणार नाही. बसलो. बरं. काही काय असं नसतं. असंच असतं. हे बघ, आमच्यात मैत्रीत असंच असतं. बरं, हे तू ते ऑफिस मध्ये सगळ्यांना देत होतीस ना, हे घ्या थालीपीठ, बघा छान झालंय, घ्या बघा छान. आता मला दे. बरं. नाही, नको. पार्क केली आहे गाडी. Such a hot day. I'm very tired.
मोमो, आर यू ऑल राईट? तुला काही कोल्ड ड्रिंक वगैरे शुड आय ऑर्डर? How sweet of you, ओम. माझ्या किती काळजी घेतो. You know, मी बुक मध्ये वाचलं होतं that Indian men are very caring. And I can see that care in your eyes. आपल्याकडे एक म्हण आहे, अतिथी देवो भव, म्हणजे आलेल्या पाहुण्याची काळजी घ्यायची. एक्झॅक्टली. स्वीटू सुद्धा मला हे बोलली होती, दॅट देव भावा अतिथी. तेच तू बोलला तेच. स्वीट है ना? या गोड नको, तिखट चटपटा बनाना. स्वीटूचा आवाज आहे ना? एकटीने पाणीपुरी खाल्ली की पोटात दुखतंय असं म्हणतात. घाबरवायचंच होतं. मॅम, मला तुमचं ते सुशी काय ते नाही जमलं. हा ते दिसतच आहे. म्हणून मग म्हणलं रॉकी दादा गाडी करताय तो पण पटकन एक प्लेट पाणीपुरी खाऊन घ्यावी. तुम्ही खाणार? नको, हे दिसायला खूप टेम्पटिंग आहे पण मी स्ट्रीट फूड खात नाही आणि खूप वर्षात खाऊ दिलं नाहीये ताईने. तू पण खाऊ नको स्वीटू, हे अनहायजेनिक आहे खूप. आपण घरी मागू ना त्यापेक्षा. घरी घरी पाणीपुरी बनाने काय मजा है दादा. इनके लिए भी 2 प्लेट चटपटा पानीपुरी बनाओ जल्दी. खा बिंदास, काही नाही होणार. Oh my God, this is so exciting! Can I get a straw for this tangy drink? हे बघ काय विचारली. मॅम हे बघा, हे ना अशी पुरी घ्यायची, मोठा आ करायचा आणि ओय ओम, ओय चालू. हे रॉकी आला, ते थांब. सुखापुरी. अरे नाही 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 नाही, मालविका मॅडम साठी जे काय बनवशील तेल अजिबात वापरायचं नाहीये. ओके बाय. आणि मोमो मॅडम साठी ना हे साजूक तूप वापरायचं. हा नो 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 नो. मग बटर का? नाही, चीज नाही वापरता येणार. अगं फ्रीज मध्ये आहे आपल्याकडे. ओ सॉरी 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 सॉरी. डील क्रॅक होत नाही म्हणजे काय? क्लायंटला कन्व्हिन्स करायचं काम तुमचं आहे आणि ऍट एनी कॉस्ट डील क्रॅक झालंच पाहिजे. नॉट यू. आय एम सो हॅपी. खूप खुश आहे मी. आय विल कॉल यू बॅक. रिअली? येस. काय झालं डार्लिंग? माहित नाही, but my heart is going crazy. It's just singing. Oh my God. Oh my God, that's great, darling. Om is such a gentleman. त्याने माझी आज इतकी काळजी घेतली. He's a gem of person, मालविका. I like him. मुंबईत आल्यावर सगळ्यात पहिला माझा फ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड माझा ओम. That's superb, darling. आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात मैत्रीपासूनच होते. आता तुला या घरात कम्फर्टेबल वाटेल है ना मिसेस खानविलकर? आता लवकरच तू या फॅमिलीचा एक खूप महत्वाचा भाग बनणार आहे. And I'm so happy, excited about it. Anyway, तुम्ही आज दिवसभर काय धमाल केली, मजा केली, मला सगळं सांग माझ्या रूम मध्ये. I want to hear all that. काय ग, काय झालं? पोटणी. अगं मग दार उघड ना. अरे थांब 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 थांब, एक मिनिट. खेचू नको, खेचू नको. थांब मी काढते. थांब 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 थांब, खेचू नको. थांब 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 थांब.
अरे असं कसं लॉक झालं? ओके 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 ओके. तर खानविलकर आणि साळवी आता आपण एक गेम खेळणार आहोत, पासिंग द पार्सल. ओके. आता ही उशी आपण फिरवणार आहोत एकमेकांमधून. हा, म्हणजे दादा, काका, चिन्या, स्वीटू अशी फिरत राहणार. आणि मग जो कोण आउट होईल, ज्याच्या हातात उशी असेल तो आउट होईल, तो उभा राहणार. म्हणजे मामाचं पत्र हरवलं खेळायचंय आपल्याला. बरोबर. मामाच एक म्हणजे तुमचं ते पासिंग द पार्सल काय ते मामाचं पत्र हरवलं. ओके ओके. आपण मामाचं पत्र हरवलं हे खेळणार आहोत. ओके. म्युझिकला कोण असेल? काकी मी ये 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 ग. ओके, तर काकी म्युझिक ऑपरेट करेल. काकी मी तुला सांगतो कसं. बस ये. रेडी? जज कोण, शिक्षा कोण करणार? दादा दादा करतील. ओके दादा तुम्ही जज. बेस्ट बेस्ट दादा. ओके काकी म्युझिक. चिन्या, ते घरी टीव्हीवर मॅच बघताना बघ तू कॉमेंट्री सांगायचास. हा, ती कॉमेंट्री कर. मस्त. एक मिनिट. एक मिनिट. आता मी जेव्हा तू घेते तेव्हाच पिऊस. दोघी आउट. नाही का? नाही. असं कसं झालं दोघे आउट? अरे मग आता दोघींनी मिळून काहीतरी करून दाखवा ना. बघू एखादा डान्स करून दाखव ना. काही काय बोलता तुम्ही? नाही नाही. आई तुम्ही शाळेतली काहीतरी गंमत करून दाखवा ना तुमची. शाळेतली चंडला भो चले जा. पहिलमा गणेश देवा माझा खेळ मंडलाय करू तुझी सेवा. मांडला ग मांडला वेशीच्या दारी पारवळ घुमती बुरसावळी. कुंजावानी डोळ्याच्या सारवीन टिक्का आमच्या गावचा फुलोजी नाही का. खेळणी गाव कांड्या तिळबाई तांदूळ घ्या. आमच्या आया तुमच्या आया खातील काय दूध उंडे उंड्याची लागली टाळी. आयुष्य रे गंमारी. किती छान आहे. अरे आमच्या लहानपणी याला भोंडल्याचं गाणं म्हणतात, आम्ही ही गाणी म्हणायचो खूप. मावशी हा, आपण पण करूया ना भोंडला कधीतरी. हो नक्की, का नाही. म्युझिक. आमचा ओमच जिंकणार. ओम छान खेळा. तू माझी आई आहेस ना, विसरू नकोस. पण ती माझी मावशी आहे, तू विसरू नकोस. हा चला चला खेळा तुम्ही. ओके म्युझिक स्टार्ट. चिडू नकोस. नो चीटिंग. फिटिंग नाही. अय्या नाही नाही, यांनी चीटिंग केली. काय चिटिंग केलीस तू? एक मिनिट.
ऐका, काय चिटिंग केली? याने मला बोल ना. याने मला काय बोल, सांग ना. जाऊ दे, द्या शिक्षा. द्या दादा. स्वीटू, एखादी मस्तपैकी अशी कविता म्हण. नाही हो दादा, हो काहीतरी असं मस्त मजा आली पाहिजे. हो असं कर ना, सगळ्यांसाठी फक्करचा चहा कर. नाही 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 नाही, किती सोपी शिक्षा आहे. काहीतरी अवघड पाहिजे ना, टफ असं. मला ना काही कळत नाही. ओम, तूच काय ते सांग. तूच दे शिक्षा तिला. मी स्वीटूचा काका शरद. गाडीने आलो आम्ही. शरद, तुम्ही किती हँडसम दिसता. काहीतरी तुमचं. शरद, आम्ही तुम्हाला अरे तुरे केलं तर चालेल ना? हे म्हणजे तुम्हाला वाईट नाही ना वाटणार? हा, चालेल ना, चालेल. ग्रेट ग्रेट. बाय द वे, तू काय करतोस शरद? मी काय नाही करत विचारा. म्हणजे प्लंबिंग पासून इलेक्ट्रिशियन पर्यंत सगळी कामं करतो मी. टीव्ही, रेडिओ, फ्रीज रिपेअर करतो मी. कुणाचा दरवाजा निखळलाय मी करून देतो. मिक्सर मी करतो ना. टॅप, शॉवर ते सुद्धा करतो. आणि चप्पल? हो, ते सुद्धा करतो. वाव, ग्रेट. शरद ऐक ना, माझी जरा चप्पल तुटली आहे, रिपेअर करून देतोस का? हा, का नाही, का नाही, द्या. यू आर सच अ जेंटलमॅन. आमच्या वहिनीची चप्पल तुटली ना तर मीच रिपेअर करतो. कुठे तुटली? ओके आहे. अरे नीट बघ ना, ती मला टोचतीये रे. बहुतेक ना खिळा गेला असेल आतमध्ये. बघतो. अरे काका, काय करताय? अरे अरे, यांची चप्पल नाही ना टोचते, ते याच्यात खिळा होते. काका, मला सांगा कुठे आहे खिळा? इथेच असेल कुठेतरी. बर बर, तुम्ही इकडनं धरा ही पट्टी आणि तुम्ही ओढा, मी ही पट्टी ओढतो. ओके. वन, टू. अरे नको, सोड ना. अरे ती चांगली चप्पल आहे, सोड. ओ माय गॉड, हे काय केलंयस तू? किती एक्सपेन्सिव्ह चप्पल होती ही. अहो, मला ती खराब झाली होती, दुरुस्त करून हवी होती ना. काही झालेला नव्हता हिला. ताई, जर चप्पल ओके होती तर का दिली काकांकडे? ओम इज राईट. आपली मस्ती आपल्यात वेगळी. तुम्ही अंकलच्या वयाचा तरी विचार करायला हवा होता. यू जस्ट क्रॉस्ड युअर लिमिट्स. तुम्ही निघायला हवं. टीना, लेट्स गो. Just didn't like. Uncle, I'm so sorry. त्यांना कळत नाही कोणासमोर काय बोलायचं ते. आगाऊच आहेत ना जरा त्या. पण तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. यू प्लीज कॅरी ऑन. मी आले. I'll just. या काका, मी येऊ का? नाही नाही, राहतो, घेतो ना. या. वी आर सॉरी मालविका. सॉरी? इनफॅक्ट मी तुम्हाला थँक्यू म्हणायला आले गर्ल्स. काय परफेक्ट अपमान केला त्या फालतू लोकांचा. त्या गरीब लोकांना ना त्यांची जागा दाखवून द्यायला हवीच असते आणि तुम्ही परफेक्ट दाखवून दिलीत. सो आता माझ्याकडून तुम्हाला हवी तिथे, हवी तशी, हवी तेव्हा पार्टी. ओके, दॅट्स डील. अँड डार्लिंग, आय एम सो सॉरी फॉर युअर चप्पल. एनिवे, आय हॅव टू गो. बाय. तू कशाला गेला होतास तिथे आगाऊपणा करायला? तिथे आमच्या सोबत राहायचं होतंस ना. भाऊजी, काय झालं? का रागवताय त्यांना?
या ना प्लीज बसा ना. या 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 हे घ्या. काका दादा ते शरद काकांची काही चूक नाहीये. ताईच्या मैत्रिणीच ना कधी कधी अति करतात अगं. अगदी बरोबर बोलतोय. हो इट्स ओके, बसा तुम्ही. दिस वॉज नॉट द वे टू टॉक टू एनीबडी. मी जाऊन चांगलं झापून आले त्यांना. प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका. हा स्वीटू, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय तू अशी कशी न सांगता गेलीस? नाही म्हणजे मला मान्य आहे की मी झोपलो वगैरे होतो, पण तरी मला उठवायचंच ना. एकदा तरी उठवलंच नाही. मी तुला काल म्हंटल होतो ना स्वीटू की समजा ट्रेन मिस झाली तर होऊ दे, मी सोडतो घरी. एवढं काय आहे? अरे पण वगैरे काही नाही. तुला घरी जायचंय ना अंबरनाथला, तू जा, खुशाल जा, पण मला सांगून जा ना. का नाही गेलीस? म्हणजे बरं झालं की मी लवकर उठलो, वेळेत उठलो आणि आईला वेळेत गाठलं आणि वेळेत तुला भेटलो इथे. नाही तर तू गेली असतीस अंबरनाथला आतापर्यंत. काय कुठे गेलीये मी? इकडेच आहे. हे काय, हे बघ सगळे इथेच आहेत. तू उठण्याची वाट बघत होते सगळे. काय रे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बागकाम झालंय वाटतं मस्त. अरे तुला भेटल्याशिवाय मी कसं जाणार? हो ना. आणि असं कसं स्वीटू जाऊ देईल आम्हाला? नाही ना, स्वीटू कशी जाऊ दे. एवढा का अस्वस्थ झालाय हा स्वीटू चाललीये म्हणून? ए चिन्या, चल ना कॅच कॅच खेळू. चल तिकडे. चल तिकडे जाय. हा नाही चल ना तिकडे. चल चल कमॉन. आम्ही आलोच, खेळतो जरा. ये चला आपण सगळे चहा पिऊया. या ना. हा तुम्ही चला, आम्ही आलोच. भारी जागा आहे एकदम दादा. छान आहे ना. अरे घराच्या आजूबाजूने अजून एवढीच जागा आहे. काय सांगतो? प्लस आपलं जिम आहे, बॅडमिंटन कोर्ट आहे, आपलं एक नेट प्रॅक्टिस ग्राउंड पण आहे. काय सांगतो? स्वतःच ग्राउंड? छोटसच आहे पण म्हणून का आलं उमदारा. तुला सांगतो माझ्याकडे स्वतःचं ग्राउंड असताना मी डे नाईट क्रिकेटच खेळलो असतो तिकडे. ये ना मग इथे प्रॅक्टिस करायला कधी पण ये. असं चालेल? हो मग न चालेल. काय झालं? मला आवडेल. बरं ऐक ना, मला माहित नव्हतं तुझी ताई इतकी छान नाचते. काय मस्त नाचली ती. लहानपणीपासून भरतनाट्यमच्या क्लासेसला जायची ना ती. घरात तर दिवसभर तिचं ते घुंगरू वगैरे बांधून प्रॅक्टिस चालायची. हा अजून काय काय येतं ताईला? काय येतं काय नाही येत बोल ना. काम तर सगळी तिची रापराप असतात. स्वयंपाक तर एक नंबर, तुला माहित असेल. बाकी बाबा कधी काही रिपेअर करायला बसले आणि त्यांना जमलं नाही तर त्यांना पण मदत करते ती. माझा अभ्यास तर लहानपणीपासून तिने घेतलाय. मग बाकी घरचे हिशोब, चपात्यांची ऑर्डर सगळं ती बघते. काकी बोलते स्वीटू आहे ना सर्व गुण संपन्न आहे. फक्त एक गुण कमी आहे, पण तेवढं ठीक. कोणता? क्रिकेट. काही येत नाही तिला. स्वीटूला क्रिकेट येत नाही? अरे अजिबात नाही. लहानपणी काकी आम्हाला क्रिकेट प्रॅक्टिसला एकत्र पाठवायची. स्वीटू बॅटिंगला उतरली की समोरची टीम खुश. विचार का? बॅट बॉलला टच पण नाही व्हायचं तिथं. तो तुझ्या म्हणण्याप्रमाणे स्वीटू आणि क्रिकेट हे एक धमाल कॉम्बिनेशन आहे. चिन्या, एक मॅच हो जाए आता. आपली टीम वर्सेस स्वीटूची टीम. मला चालेल. चालेल. हा चल चल. स्वीटू 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 स्वीटू. कॉल. छापा. काटा. आम्ही जिंकलो. टॉस जिंकलाय, मॅच नाही. बॅटिंग.
ए स्वीटू, तू काही काळजी करू नकोस हा. आपण सॉलिड बुवाधार डॉलिंग करूया. तुला धुवाधार बॉलिंग म्हणायचंय का? बॉल दे. मैं करता हूँ धुआंधार बॉलिंग. जादू को भी बुलाते फील्डिंग के लिए. हाँ क्या मम्मी जी? हाँ नको तो दांडगोबाला नको तो मध्ये मध्ये करेल आपल्या. अरे फील्डिंग के लिए लोग कम है. नाही त्याला एका जागी बसव बाबा तू. नहीं कुछ नहीं. बसव. नो जादू हमारे साथ. रुक. जादू 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 Come here. आले. Sit down. Good boy. अरे बापरे, हे दांडगोबा आहेत उर्फ जादू. आमच्या घरातलं सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व आहे बाबा. त्यांनी पाहिजेच खेळायला. चला फील्डिंग. वेट. आय ऑल्सो प्ले. मलाही खेळायचंय. मोमो, आम्ही क्रिकेट खेळतोय. तुला येतं का? क्रिकेट नाही, बट आय कॅन बी अ चीअरलीडर. अगं बाई, हे कोणी फोडलं? हे कुणाकडे तरी जायचं आणि त्याचं हे असं नुकसान करायचं, ही काय पद्धत आहे? पाहुणे म्हणून आलायत ना, मग पाहुण्यांसारखं राहायचं, पाहुण्यांसारखं वागायचं आणि पाहुण्यांसारखं वेळेत घरी जायचं. पण नाही, तुम्ही काय तर क्रिकेट खेळत बसलात. बरं खेळलात ते खेळलात, वर हे असे उपद्व्याप करून ठेवलेत. आता कोण देणार ही नुकसान भरपाई? मग त्यांनी काय केलंय? मग काय मी केलंय? मिसेस खानविलकर, तुम्ही यात पडू नका प्लीज. तुझे गेस्ट आहेत ना, म्हणून मी आतापर्यंत शांत राहिले. पण हे काय करून ठेवलंय त्यांनी? दे हॅव क्रॉस देअर लिमिट्स. मिसेस खानविलकर, हा शोपीस माझ्यासाठी किती स्पेशल होता माहिती नाहीये तुला? माहिती ना? कुणी फोडला हा शोपीस? काही बोलणार आहात का? मग अशी क्रिकेट खेळताना मारे ओरडत होतात ना, आउट, 4, 6. मग आता का तोंड बंद झाली तुमची? कोणी फोडला आहे स्वीटू? मी. माझ्याकडून चुकून फुटला तो डब. मगाशी मी शॉट मारला तेव्हा बॉल चुकून. शट अप! चुकून फुटलं का मुद्दामून फोडलं याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. ही नुकसान भरपाई. तू इकडे तू ये समोर ये. असा कोण देणार ही नुकसान भरपाई? हा शोपीस कितीचा आहे माहितीये? कितीचा होता माहितीये? 5 लाख रुपये. ताई, काम डाऊन. हो, मी ओकेच आहे. सो 5 लाख रुपये. अगं तायडे, तुझ्यासारख्याने आयुष्यभर कमवायचं ठरवलं ना, तरी तुला नाही कमवता येणार 5 लाख रुपये. इनफॅक्ट 5वर किती शून्य आहेत हे तरी माहितीये तुला? काउंट करता येईल? 1, 2, 3, 4, 5. नाही ना? मग आता कसं भरून देणारच ते? इट वॉज व्हेरी स्पेशल टू मी, डू यू नो दॅट? आणि तू फोडलास तो खेळताना. माझ्या या 5 लाखाच्या शो पीसचे तुकडे तुकडे करून टाकलेस एका सेकंदात. क्लीन करून घे. तू हात लावू नकोस रे आता. तुला लागलं ना तर आमच्या डोक्याला ताप होईल अजून. 5 पैशाची किंमत राहिली नाही आता त्याची. नुकसानच कर, दुसरं काही करू नकोस. अहो नका मारू त्याला.
आमच्या ताईडीला ना बोलण्याची काही अक्कल नाहीये. नाही शकू, बरोबर बोलली ती. कुठे चुकीचं बोलली? तिचं नुकसान झालंय ना, तीच बोलणार ना. नाही आम्ही चुकलो, आम्ही इथे थांबायला नको होतं. कसं आहे ना, एवढ्या मोठ्या घरात राहायची सवय नाहीये. इथल्या एका एका वस्तूची किंमत आमच्या आयुष्यभराच्या कमाईपेक्षा खूप जास्त आहे. शकू, खरंच माफ करा मला, आम्हाला खरंच माफ कर. तुला आणि स्वीटूला भेटायला आलो आम्ही आणि तुझं एवढं मोठं नुकसान करून बसलो. तू काहीही बोलू नकोस नलू, असं काही झालेलं नाहीये. घोळ घातलं इथे थांबून. आपण निघूया, आपण आत्ताच निघायला हवं. आपलं सामान घ्यायचं. दादा मी करतो, होईल हे बघा. मी देईन जोडून, होईल दादा. नाही होणार रे बाळा, या महागड्या वस्तू एकदा तुटल्या फुटल्या ना की परत जोडता नाही येत. नलू, मला वाटतं आपण इथं येऊन खरंच यांना त्रास दिलाय. असं काय बोलताय दादा? तुम्ही इथे आलात कारण मी तुम्हाला सांगितलं, काल थांबलात कारण मी तुम्हाला सांगितलं. आपण बाहेर जे क्रिकेट खेळत होतो ना, ते माझ्या सांगण्यावरून खेळत होतो. आणि हे काही कोणी मुद्दाम नाही फोडलंय, चुकून फुटलंय त्याच्या हातातून. आणि ही चूक माझी आहे. मी ताईशी बोलतो, तुम्ही इथेच थांबा. ए नाही ओम, थांब नको. तू कशाला उगी? मावशी, तू जायची घाई करू नकोस. तुम्ही प्लीज इथे थांबा, मी बोलतो ताईशी. मी आलोच.